तुमची आई घाला म्हणायचं सरकारला, इथं सलाईन बी लावा, तुमची आई इथे येऊन घाला आणि आमची अंमलबजावणी करा. आणि सरकारच्या ओरावर बसून जर नाही घेतली अंमलबजावणी, तिथून पुढं मला बी खानदानी मराठ्याचं नाही. अंमलबजावणी कोणत्या दिवशी करणार आहे त्या सरकारने सांगायचं, ती नीट माय घालायची, ते नीट मग सलाईन लावायची, इकडे आय घालायची. आज जरांगे पाटील यांनी पुन्हा राज्य सरकारला शिव्या घातल्या. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती ही अत्यंत खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिलाय. जरांगे पाटील हे झोपेत असताना स्थानिक नागरिकांनी डॉक्टरांच्या मदतीने सलाईन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु जरांगे पाटील यांनी सलाईन फेकून दिली. यामुळे जरांगे पाटील हे अत्यंत चिडले. मला सलाईन लावण्यापेक्षा या आईघाल्या सरकारला सांगा की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी कधी करणार. मला या सरकारला सांगा, तुमची आई इथे घाला आणि मग सलाईन लावा आणि अंमलबजावणी करा, असा जोरदार हल्लाबोल जरांगे पाटलांनी केला. मी मरायला तयार आहे, तुम्ही कोण मला वाचणारे? आता अंमलबजावणीचं काय करायचं? याने उलट सरकारला सांगायला पाहिजे, तुमची आय घाला म्हणायचं सरकारला, इथं सलाईन बी लावा. याने सरकारला सांगायला पाहिजे, सलाईन बी लावा, तुमची आई इथे येऊन घाला आणि आमची अंमलबजावणी करा. त्या अधिकाऱ्याला सुद्धा सांगायला पाहिजे, तुमचे डॉक्टर घेऊन या, आमची अंमलबजावणी करा आणि मग सलाईन लावाल, तुमचे झक नीट मारा. हे आपलेच उठत आहेत, आपलेच सलाईन लावतात, आपलेच घोषणा देते, आपलेच झक मारतात. सरकारला टेन्शन आहे का? खुशाल घरी झोपले सरकारात. त्यांना माहिती याला मरून देत नाहीत. मग कशी काय आम्हाला जातीला आरक्षण मिळेल कसं काय? आपलेच लोक आपले ते सरकारला धारेवर धरायचं, तर आपले लोक मला इकडे येऊन सलाईन लावीत. हे 20 जणांमुळे आपली अंमलबजावणी रोखडी. आता कोण कोण होते मला नाही सलाईन लावायला. ये झोपेत मला सलाईन लावल्या, मी आता त्या तोडून टाकल्या. मला जर कळायला लागलं मी तोडून टाकल्या. आणि हे बी 5 मिनिटात आत काढत आहे, हे तोडून टाकणार आहे मी लगेच. हे सुद्धा ठेवणार नाही माझ्या हातात. मला जातीपेक्षा तुम्ही मोठे नाही. मला माझ्या जातीला आरक्षण द्यायचंय आणि सरकारच्या ओरावर बसून जर नाही घेतली अंमलबजावणी, तिथून पुढं मला बी खानदानी मराठ्याचं नाही. मी इथून असाच उपोषणासहित मुंबईला घुसन पुन्हा. पण मी सरकारला सोडणार नाही, मी सरकारला सोडणार नाही. मला तुम्हाला सलाईन लावायचं ना, बिनधास्त लावा, पण आधी अंमलबजावणी कोणत्या दिवशी करणार आहे त्या सरकारने सांगायचं, ती नीट माय घालायची, ते नीट मग सलाईन लावायची, इकडे आय घालायची. आणि सलाईन ज्यांनी लावल्या ना त्यांनी गपचिप लावल्या मराठी, त्यांनी आता लगेच सरकारच्या मागं लागायचं, अधिकाऱ्याच्या मागं लागायचं. तुमच्या माय घाला म्हणा. आमच्या माणसाला सलाईन लावल्या होत्या, आता अंमलबजावणी केव्हा देता?